छाटणी वगैरे झाडाची दरवर्षी करणं गरजेचं आहे आणि ह्या ठिकाणी आपली छाटणी चालू आहे। तर भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की नवीन फुटवा कट करायचा का नाही, तर तुम्ही हे पाहताय की या ठिकाणी मोहर आला होता आणि या ठिकाणी आंबे लागलेले होते। आपण हार्वेस्टिंग केले, त्याच्या पाठीमागच्या साईडला जायचं आपल्याला निभार ठिकाणी आणि तिथून आपल्याला छाटणी घ्यायची आहे पाठीमागच्या साईडला। जे पुढचे ज्या ठिकाणी मोहर निघला होता त्याच्या पाठीमागच्या साईडला फांद्याचं आपल्याला कटिंग घ्यायचंय। आणि झाड हे मजबूत करण्यासाठी मजबूत म्हणजे झाडाचा जो खालचा बुंदा आहे तो पण मजबूत राहतो आणि आतमधल्या साईडच्या ज्या स्ट्रिक आहेत त्या पण मजबूत राहिल्या पाहिजेत। छाटणी आपण केल्यानंतर ना तर ह्याला बुरशी वगैरे लागण्याची शक्यता राहते, त्यामुळे आपल्याला बुरशीनाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं आहे। हा जो कटिंग केलेला जो पाला पाचोळा आहे तर ते पूर्णपणे बागाच्या एका साईडला टाकून पूर्ण चकाचक करून घेणं गरजेचं आहे। ऑर्गॅनिक पद्धतीने काही खतं घालायची, तर खतं वगैरे कसे टाकायचे, झाडाच्या बुडाला साधारणपणे 1 फूट अंतरावरती हे असं आळ करून घेणं गरजेचं आहे। जे काही त्याच्या मुळ्या आहेत छोट्या छोट्या मुळ्या, तर तिथपर्यंत झाडाचं उकरून घ्यायचे आणि त्याच्या झाडाच्या बुडाला खत टाकायचं। तर हे तुम्ही पाहताय की अशा प्रकारे आपण आळे करून घेतलेले आहेत। तर खत हे झाडाच्या 1 फूट अंतरावरती पडलं गेलेलं पाहिजे। 3 वर्षाचा जर झाड असेल तर 3 किलो प्रमाणे निंबोळी खत टाकले गेले पाहिजे। 3 पाट्या शेणखताच्या किंवा लेंडी खताच्या टाकल्या गेलेल्या पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये खत वगैरे टाकल्यानंतर हे पूर्णपणे झाडाच्या पृष्ठभागाला लेवल प्रमाणे बुजून घेणं गरजेचं आहे।